नगराध्यक्ष पदाबद्दल काय वाटते? कारण आता दोन उमेदवार तगडे आहेत एकमेकांबद्दलचे. बऱ्याच त्यांनी पण समाजसेवेचं काम आहे, त्यांच्या मागे वारसा आहे. काय वाटते? नगराध्यक्ष पदासाठी मलगुंडे दादा आहेत आणि तेच येणार. कारण एक साधा म्हणजे मी म्हणेन की एक साध्या घरातून आलेले माणूस आहेत, ते व्यक्ती आहेत आणि सामान्य लोकांचा विचार करणारे आहेत. त्यामुळे मलगुंडे दादा हे निश्चितच येणार. ताई काय वाटतंय? कारण आता निवडणूक अंतिम टप्प्यात आहे. स्थानिकांचे नेमके काय प्रश्न आहे तुमच्या प्रभागातले? आमच्या प्रभागात आता सध्या काहीच प्रश्न आहेत. रस्ते, पाणी सगळं व्यवस्थित आहे आणि असा प्रश्नच नाही की आमच्या प्रभागात कुठला ठेवलेला आमच्या नगरसेवकांनी की आम्ही असा सांगावा की प्रश्न आहे आणि तुम्ही हा सोडवा, असा एकही प्रश्न नाही. आता काय होतंय म्हणजे आता वातावरण कुणाचं आहे? कारण आता शेवटचा दिवस आहे आजचा प्रचाराचा. काय नेमकी परिस्थिती आहे तुमच्या प्रभागात? वातावरण काय आमचं खंडेराव जाधव नाना आणि शुभांगी वहिनी आणि आता नगराध्यक्ष म्हणून जे मलगुंडे दादांना दिले ना, ते तर काय एकदम म्हणजे साधा माणूस असंच म्हणते. सगळी खरं साधेच आहेत आणि ते आमच्या परिचयाचेच आहेत. आणि नानांचं आणि शेळके वहिनीचं तर काय प्रश्नच येत नाही आमच्या प्रभागात. नगराध्यक्ष पदाचं जर बोलायचं म्हणलं तर बरेच आरोप प्रत्यारोप झाले एकमेकांच्या वरती. कसं बघता तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे? आम्ही आमच्या फक्त नगराध्यक्ष पद म्हणून जे दिले ना मलगुंडे दादांच्याकडे, तेच आम्ही नगराध्यक्ष करणार त्यांना आणि त्यांनाच निवडून आणून आम्ही नगरपालिकेत त्यांना विजय देणार त्यांचा. का बरं इतका का? कारण त्यांच्याकडे काय असे विशेष आहेत आणि आपल्या प्रमुख त्यांना काय एखादे तिथले जर भागातले काम सांगायचं म्हटलं तर काय त्यांना सुचवाल तुम्ही? आम्ही त्यांना म्हणजे नगराध्यक्षांना सांगायचं म्हटलं तर आम्ही फक्त सांगू की आपलं आहे हे आमचं आहे ना, आता पाणी व्यवस्थित असावं आहे, परत रस्ते वगैरे सगळ्या लोकांच्या समस्या त्यांनी सोडवाव्यात. जे काही असतील सगळ्या लोकांच्या समस्या सोडवाव्या, बाकी काही नाहीये त्यांचं. महिलांसाठी सुद्धा काही गोष्टी घोषणा होतात प्रत्येकाकडून. काय वाटते तुम्हाला? काय महिलांसाठी काम होणं गरजेचं आहे? महिलांसाठी काही सुविधा, काही अडचणी असतील महिलांच्या वगैरे सगळ्या सोडवावेत त्यांनी. काय वाटतं महिलांचे काय प्रश्न आहेत किंवा महिलांसाठी काय त्यांनी केलं पाहिजे एखाद्या? महिलांच्यासाठी म्हणजे काय, आता जर सामान्य घरातल्या एखाद्या म्हणजे अशा गरीब घरातल्या महिला असतात ना, त्यांना काहीतरी आपलं काम द्यावं दादानी, नाहीतर आपले त्यांचे प्रश्न सोडवावेत. काय असेल ते त्यांची आर्थिक परिस्थिती नसेल त्यांचे आपले प्रश्न सोडवावेत दादानी आणि त्या महिला दादांच्या पर्यंत जाणार हे पण आम्ही सांगतो. कारण दादा आणि त्यांचे प्रश्न समजून पण घेणार हे पण आम्ही सांगतो. कारण एवढे दादांचे म्हणजे सामान्य आहेत की त्यांनी अशा आम्ही सहज जरी असं बोललो तरी ते आपले रिस्पॉन्स देतात आणि इथून पुढे पण ते निवडून आल्यावर नगराध्यक्ष झाल्यावर पण रिस्पॉन्स देणार याची आम्हाला खात्री आहे. सर्वांना एक प्रश्न आहे, त्यांनी वारंवार भाषणात सांगतात की मी 24 तास अवेलेबल राहणार. काय वाटतं यांच्या या उत्तरात? हो राहणार नक्की राहणार. आता ते अवेलेबल राहतो म्हणतात, पण त्यांच्या वयाचा पण विचार केला चर्चा होते. ते वयस्कर आहेत, पुढचे उमेदवार तरुण आहेत, त्यांना जास्त उमेद आहे असं बोललं जातं. पण वयस्कर माणसांना जास्त अनुभव असतो, त्यामुळे ते सगळे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करणार. आता प्रश्न सोडवायचा, पण ते म्हणतात की आमची विरोधक म्हणतात राज्यात सत्ता आहे, देशात सत्ता आहे, तेव्हा आम्हीच निधी आणू शकतो. नाही, तसं काही नसतं. कामावर असतं ना, जे सर्वसामान्यांचा विचार करणार त्यांचा सर्व वर्ग पण सगळा विचार करूनच त्यांना निवडून देणार. आणि एक प्रश्न, लाडकी बहीण ह्या किती इम्पॅक्ट करू शकते या निवडणुकीत? काही नाही करणार यावेळेला. आता सगळं त्यांनी लाडकी बहीण असं पैसे देऊन सगळ्यांना ब्लॅकमेल केल्यासारखं केलेलं आहे. त्यामुळे महिला पूर्ण आता सावध झालेले आहेत की हे 1500 रुपये देऊन आपल्याला काही ब्लॅकमेल करू शकत नाहीये. काय वाटतं लाडक्या बहिणीबद्दल तुम्हाला? काय वाटतं लाडकी बहीण काही उपयोग होणार नाही त्याचा. कारण साहेबांनी काय काम केलंय, जयंत पाटील साहेबांनी आपल्यासाठी काय काम केलंय सगळं सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे निकाल सगळा साहेबांतर्फेच लागणार आहे. काय वाटतं? 5 वर्षाचे पुढची इलेक्शन आहे म्हणून हप्ता वर्षभर दिला, नंतरची काही गॅरंटी वाटत नाहीये आता त्यांनी. आता ईश्वरपूर शहराच्या निवडणुकीवरती लाडक्या बहिणीचा काही इम्पॅक्ट पडेल का? नाही पडणार. पडणार नाही. कारण आम्ही एवढ्या सक्षम आहे की असं नाही की आम्ही 1500 रुपयासाठी आम्ही त्यांच्या मताला हे करू बळी जाऊ. कारण कसं झालंय, 1500 रुपये काय येते आता, 1000 रुपयाचं सिलेंडर झाले, भाजीपाला किती महाग झालाय. मग त्याच्यामुळे 1500 रुपये नव्हे, तुम्ही लाडक्या बहिणीचं आम्हाला दिलं नाही तरी चालेल, एवढं का आम्ही त्याच्यावर हे झालेलं आहे. आमचे साहेब आमच्यासाठी फक्त सक्षम आहेत आणि आम्ही त्यांचे नेतृत्व करणार आणि आम्ही त्यांच्याशी निष्ठावंत आणि निष्ठेनच राहणार. शेवटचा प्रश्न सगळ्यांना, काल मुख्यमंत्री येऊन गेले, त्यांनी सुद्धा महिलांसाठी चांगल्या घोषणा केल्या आहेत. त्यांना बिनव्याजी कर्जाची सुद्धा एक घोषणा केलेली आहे. याकडे कसं बघताय?
काही बिनव्याजी वगैरे काही नसते, फक्त आता घोषणा असते ते आम्हाला म्हणजे आम्ही त्यांना पुरून उरलोय असं तुम्ही त्यांना सांगा. कारण कसं झालंय, असं कुठलंही काही नाही कर्ज नसतंय की ते बिनव्याजी असते. ते जयंत पाटलांवर चांगलाच विश्वास आहे. जयंत पाटील आमचे विश्वास माणूस, बाकी काही नाही. मुख्यमंत्री येऊन गेले, त्यांनी एक महिलांसाठी सुद्धा घोषणा केल्या, त्यामुळे महिलांच्यावर काय म्हणजे या गोष्टीतनं कितपत उत्साह वाटतोय मग? महिलांच्यात उत्साह काय की झाल्यानंतर पुढे बघू. महिला त्याची वाट बघ- मला नाही वाटत काही त्याचा फरक पडेल. महिलांना म्हणजे कसं साहेब काय आहे, साहेब जे आहेत ते महिलांसाठी काही ना काही कायम हे आणत म्हणजे योजना वगैरे आणतच असतात, त्यामुळे त्याचा काही नाही फरक पडणार. काय वाटतं तुम्हाला? नाही नाही, काही नाही फरक पडणार बायका लेडीजवर याचा, नाही. नाही पडणार. शेवटचा प्रश्न. कारण हा. जयंत पाटील साहेब आम्हाला निवडून आल्यानंतर सगळ्यांना महिलांना काम देतील, सगळे ह्याची आम्हाला खात्री आहे. शेवटचा प्रश्न, कोण होणार नगराध्यक्ष ईश्वरपूर शहराचा? मलगुंडे दादा. मलगुंडे दादा. मलकुंडे दादा मलगुंडे दादा आणि खंडेराव जाधव, प्रभाग क्रमांक 3 मधनं खंडेराव जाधव आणि शेळके वहिनी नगरसेवक. खंडेराव नाना आणि शेळके वहिनी. नाना आणि शेळके वहिनी. खंडेराव जाधव, नाना आणि शेळके वहिनी. काय म्हणला? असं नाही की आम्ही त्यांच्या प्रभागातलं आहे म्हणून बोलत नाही, कारण कुठे बाहेर पण तुम्ही त्यांचं काम चांगलं आहे आणि कुठेही बाहेर पण तुम्ही मुलाखत घेऊ शकता. असं नाही की आम्ही 3 मध्ये आणि त्यांचं सांगतोय असं नाही, कारण सगळीकडे त्यांचं काम चांगलं आहे. वहिनींचं पण आहे, नानांचं पण आहे, त्यामुळं तेच येणार. नाना म्हणजे आमच्या घरचे माणूस आहेत, ते सगळे सामान्य घरात सगळ्यात जाऊन पोचतात, सगळ्यांच्या समस्या दूर करतात, त्यामुळे ते आमचे फॅमिली मेंबर्सच आहेत, त्यामुळे नानांचा विजय हा निश्चित आहे. हा, नाना म्हणजे की नाही आमचं एक खंबीर नेतृत्व आहे, त्यामुळं ते आम्हाला काही जरी अडचण आली तर रात्री देखील ते यांना सांगितलं असं असं झालं तर ते 10 मिनिटात अवेलेबल होतात आम्हाला, की सर्वसामान्यांना गरज आहे माझी. ते असं म्हणत नाहीत की हे गरीब आहे आणि श्रीमंत आहे, असा कधी त्यांनी भेद केलेला नाही. आम्हाला बहिणीसारखं त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. शेळके वहिनी पण तसंच आहेत, त्यांनी पण आम्हाला कधी पण काही अडचण आली तरी तुम्ही सांगा, आम्ही कायम तुमच्या पाठीशी आहेत. आता नगरसेवकला ह्याला उभे आहेत असेच म्हणून नाही, पण एक माणूस म्हणून दोघंही आमच्या पाठीशी खंबीर उभे आहेत. थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे. परवा जो प्रकार घडला म्हणजे पुढचे उमेदवार आहे शकील साहेब भाई यांच्या नानांच्या बद्दल काय नेमकी आपण एक भूमिका आहे? काही नाही, त्यांना आता भीती वाटली आहे ना की आपण निवडून येऊ शकत नाही नानांच्या वार्डातून, त्यामुळे त्यांनी नानांच्यावर आरोप करून तर नानांना हे करण्याचा, बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला काय आहे. वाटतं तुम्हाला? नानांनी टिट फॉर टॅट उत्तर दिलेलं आहे. काय वाटतं? त्यांच्यावर आरोपच होते. हा आरोप होते. स्वतः त्या कोपऱ्यावर वाद झाला तेव्हा मी तिथे होते, वाद चालू होता तेव्हा स्वतः मी तिथे होते, म्हणजे मी साक्षीदार आहे. काय घटना होती? काही घटना, नाना आले, त्यांना ती लोक दोघं चौघं आलीत, परत ती दोघं आल्यावर नानांनी काही शिवीगाळ वगैरे काही केलं. नाना समजावून त्यांना सांगत होते की माझी ते छापलेली आहे ना ते पॅम्पलेट तुम्ही देऊ नका. त्यांनी काही ते छापायची गरज नव्हती खरं, कारण कोण असं नाही की असं काय नानांच्यावर असा आरोप केला ना तो चुकीचा होता.